स्वागत आहे तुमचं मराठी जॉब हब या आपल्या हक्काच्या मराठी चॅनलवर. तुमच्यासाठी एक घरी बसून काम करण्याची संधी मी घेऊन आलेलो आहे आणि ही संधी आणलेली आहे ॲमेझॉननं. घरी बसून काम आहे, ऑर्डर तपासण्याचे काम आहे, फ्रेशर्स अर्ज करू शकतात. यामध्ये चांगला पगार आहे. रुजू होण्याची तारीख जी आहे या महिन्याची आहे. काम जे आहे आपल्या वेळेनुसार आहे. अनुभवाची गरज नाही, ट्रेनिंग दिली जाईल. जी एज्युकेशन क्रायटेरिया जे आहे ते 12+ पुढे आहे आणि यामध्ये एज लिमिट नाही आहे. त्यामुळे आपलं वय हे 18 वर्ष आणि त्यापुढे समजा 40-50 जरी असेल तरी हे काम तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला घरून स्मार्टफोनवर काम करायचे आहे. काम करण्यासाठी तुम्हाला एक चांगला मोबाईल असणं आवश्यक आहे. काम सोपे आहे, 100% आहे काम, जेन्युइन आहे काम आणि हे काम आहे ज्या प्रकारे आपण ऑर्डर करतो. आणि ॲमेझॉन एक जगातली मोठी कंपनी आहे. भारतामध्ये तिचा व्याप मोठा आहे आणि ॲमेझॉनवर भरपूर असे ऑर्डर केले जातात आणि ॲमेझॉन आता घरी बसून काम करण्याची संधी देत आहे. ऑर्डर तपासण्याचे काम आहे आणि कशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो आपण हे आता पुढील प्रकारे पाहूया. ॲमेझॉन कस्टमर सर्व्हिस असोसिएट जॉब 2026 वॅकेन्सी ॲमेझॉनने आणलेल्या आहेत. रनिंग वर्षाचे आहेत. ऑर्गनायझेशन जे आहे ते ॲमेझॉनचं आहे. जॉब टाईप जे आहे वर्क फ्रॉम होम आहे. पोस्ट नेम आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट. अप्लाय मोड जे आहे ते ऑनलाईन आहे आणि यासाठी जे अप्लाय करणारे आहेत ते मेल फिमेल आहेत. सॅलरी जी आहे ती सॅलरी आहे 2,71,350 ते 4,56,750 पर ॲन्युअल. यासाठी खूप चांगली संधी आहे आणि कशाप्रकारे आपल्याला फॉर्म फिलअप करता येईल, काय क्रायटेरिया आहे, कंडिशन आहे ते पुढे पाहूया. ॲमेझॉन कस्टमर सर्व्हिस असोसिएट जॉब 2026 एज लिमिट जे आहे मिनिमम एज आहे 18 वर्ष आणि मॅक्झिमम आहे नो लिमिट. एज रिलॅक्शन असेल तर ते आपल्याला फॉर्म भरताना कळून जाईल. त्यामुळे नोटिफिकेशन चेक करणे जरुरी आहे. ॲप्लिकेशन फीस नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारची कॅटेगरी असो त्या ठिकाणी फीस नाही. त्यामुळे फॉर्म भरत असताना तुम्ही जे नोटिफिकेशन आहे ते चेक करणे आवश्यक आहे. आता बघूया एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते कंपल्सरी 12th पास आहे व त्याच्या पुढचं एज्युकेशन. त्यामुळे फॉर्म भरत असताना तुम्ही नोटिफिकेशन चेक करणे आवश्यक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे इम्पॉर्टंट्स डॉक्युमेंट्स. तर त्यासाठी फॉर्म भरत असताना जेव्हा आपण लॉग इन करतो आणि प्रोसेस करतो त्यावेळेस जे इम्पॉर्टंट्स डॉक्युमेंट्स आहेत त्यामध्ये पहिलं जे आहे ते रिझ्यूम. तुमचा जे रिझ्यूम आहे ते अपडेट असला पाहिजे. त्यामध्ये व्यवस्थित तुमची माहिती असली पाहिजे, डिटेल्स असले पाहिजे. सेकंड जे आहे ते पासपोर्ट साईजचा जे फोटोग्राफ आहे ते आपल्याला जवळ असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपल्याला सिग्नेचर लागेल आणि त्याचबरोबर आधार कार्ड आणि जे काही तुमचं एज्युकेशन झालेलं आहे त्या एज्युकेशनचे सर्टिफिकेट आणि जर तिथं जर मागत असतील तर कास्ट सर्टिफिकेट पण लागेल. आणि एज प्रूफसाठी तुम्हाला मग पॅन किंवा आधार हे कंपल्सरी राहील आणि फॉर्म भरत असताना नोटिफिकेशन चेक करणे आवश्यक आहे. ॲमेझॉनमध्ये जॉबचा फॉर्म भरत असताना आपलं अकाउंट असणं आवश्यक आहे. असेल तर लॉग इन करू शकता, नसेल तर तुम्ही साईनअप करू शकता. त्यानुसार साईनअप कसं करायचं आणि त्यासाठी काय डिटेल्स लागते आणि कसं अकाउंट क्रिएट करायचं ते आपल्याला फॉर्म बघता येईल. त्यामध्ये क्रिएट ॲन अकाउंटसाठी आपल्याला सर्वप्रथम लीगल फर्स्ट नेम, लीगल लास्ट नेम, प्रेफर्ड फर्स्ट नेम, प्रेफर्ड लास्ट नेम, ईमेल ॲड्रेस, रीएंटर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, रीएंटर मोबाईल नंबर, प्रेफर्ड लँग्वेज राहील. त्यामध्ये टाईम झोन पण असेल. जे असेल ते आपण टाकू शकता आणि बादमध्ये जे काही पिन असेल ते तुमच्या व्यवस्थित जसं तुम्हाला आवश्यक असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर मग आपलं अकाउंट तयार होईल. येसवर क्लिक करूया आपण आणि त्यानंतर पुढे मग कंटिन्यू. जी ऑफिशियल वेबसाईट आहे ती तुम्हाला कमेंटमध्ये मिळून जाईल आणि ज्यावेळेस आपण वेबसाईट एंटर करतो आणि त्यावेळेस एक पेज ओपन होते आणि पेज ओपन झाल्याच्यानंतर आपण बघूया की या ठिकाणी आपल्याला ऑलवर सिलेक्ट करायचं आणि ऑलवर सिलेक्ट केल्याच्यानंतर प्रत्येक स्टेट वाईज वॅकेन्सी आहेत आणि आपण जे आपलं स्टेट आहे महाराष्ट्र आपण ते स्क्रोल करूया. या ठिकाणी महाराष्ट्र आहे आणि त्यावर आता आपण क्लिक केलेलं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्याला एका पेजवर घेऊन जाईल ते. आणि या ठिकाणी बघा ॲमेझॉन कस्टमर सर्व्हिस असोसिएट हे जॉब प्रोफाईल आहे आणि या ठिकाणी जे पॅकेज आहे सॅलरी आहे ते 2.5 लाखाच्या पुढून ते 4.5 लाखापर्यंत आहे.
आता आपण बघूया इकडं की सिलेक्ट टेंटेटिव्ह स्टार्ट. ठीक आहे, याच्यावर क्लिक करूया आपण. आणि क्लिक केल्याच्यानंतर इथं ऑप्शन आहेत 2 प्रकारचे, ते तुम्ही सविस्तर रीतीने चेक करा की सिलेक्ट टेंटेटिव्ह स्टार्ट डेटनुसार, आणि त्यावर बघून व्यवस्थित रीतीने तुम्ही दोघांपैकी एकावर तुम्ही अप्लाय म्हणून करू शकता. खालचं एक आहे आणि एक वरचं एक आहे, दोन्हीपैकी एकावर आपण अप्लाय करू शकतो. अप्लाय केल्याच्या नंतर आपल्याला ते एक विशिष्ट पेजवर घेऊन जाईल, ज्या ठिकाणी फॉर्म फिलअप स्टार्ट होईल. आणि ज्यावेळेस फॉर्म फिलअप स्टार्ट झाला त्यावेळेस आपण बघूया ओपन झालेलं आहे. ॲप्लिकेशन गाईडलाईन्स आहे. व्यवस्थित रीतीने तुम्ही जे ॲप्लिकेशन गाईडलाईन्स आहे ते तुम्ही चेक करून घ्या. चेक केल्याच्यानंतर गॉट इट करा आणि बादमध्ये टू कंटिन्यू अप्लाइंग कन्फर्म युअर रिस्पॉन्स हे सविस्तर रीतीने तुम्ही वाचून घ्या. आणि त्यानंतर तुम्ही एक एक मुद्दा वाचल्याच्या नंतर, व्यवस्थित रीतीने वाचल्याच्या नंतर तुम्ही त्यामध्ये जे आय ॲग्री आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. आणि क्लिक केल्याच्या नंतर बादमध्ये कंटिन्यू जे आहे ते ॲक्टिव्ह होऊन जाईल. आणि ॲक्टिव्ह झाल्याच्या नंतर ते तुम्हाला पुढच्या प्रोसेसला जे फॉर्म तुम्हाला भरायचा आहे ज्या पद्धतीनं त्या पेजवर तुम्हाला ते घेऊन जा. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा. मराठी जॉब हब या मराठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.